हॅलो फ्रेंड्स, मी शांभवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते योगा ब्रेकमध्ये, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट. तुम्हाला तुमचे हात पाय जड आणि चेहरा सुजलेला वाटतोय का? आज आपण लिम्फॅटिक फ्लो सुधारण्यासाठी आणि वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी खास योगा करणार आहोत. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे आपल्या शरीराची एक क्लिनिंग सिस्टीम असते. योगाच्या सौम्य हालचालींमुळे हा फ्लो सुधारतो आणि तुमचं शरीर ऊर्जात्मक आणि हलकं वाटू लागतं. सो चला तर मग सुरुवात करूया वॉर्मअपने. नेक रोटेशन्स. मान गोल फिरवायची आहे. क्लॉकवाईज 3 ते 5 राऊंड. आणि मग अँटी क्लॉकवाईज 3 ते 5 राऊंड. खांदे गोल फिरवायचे आहेत. आता मागून पुढे. हात हलके झटकायचे आहेत. आता आपण आपल्या पायांना टॅपिंग करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय समोर मोकळे सोडून द्या. मांडीपासून अँकलपर्यंत आणि मग पुढे टॅप करायचंय सगळ्या बाजूंनी. ह्याने आपला लिम्फॅटिक फ्लो ॲक्टिवेट होत असतो. दोन ते 3 मिनिटं करून रिलॅक्स करा. आता आपण सुरुवात करूया आसनांना. पहिलं आसन आपण करणार आहोत अर्ध उत्तानासन. त्यासाठी पाय एकत्र ठेवायचे. दोन्ही हात सरळ घेऊन यायचे खांद्याच्या रेषेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली वाकायचा आहे. पाठीचा कणा सरळ ठेवून अँकल्स धरायचे आहे. मान सरळ. डीप ब्रीदिंग करा. पाच ते 7 श्वास धरून झाल्यावरती श्वास घे, दोन्ही हात वर. श्वास सोडत हात खाली. पुन्हा एकदा करूया. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली वाकायचं आहे. दोन्ही पाय धरा. पाठीचा कणा ताठ. श्वास घेत पुन्हा वर यायचं आहे. श्वास सोडत हात खाली. आता आपण करूयात अर्ध मत्स्येंद्रासन. त्यासाठी दोन्ही पाय समोर सरळ ओपन अप करायचे आहेत. गुडघे सरळ ठेवा. आता उजवा पाय फोल्ड करून डाव्या साईडला ठेवा. डाव्या गुडघ्याच्या थोडंसं पुढे. आता डावा पाय उजवीकडे मागे वळवून घ्या. डाव्या हाताने उजवा गुडघा धरायचा आहे. त्याला हक करायचा आहे. मांडीला पोटाजवळ खेचा. उजवा हात पाठीमागे आणि मागे वळून बघायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान पूर्ण वळवायची आहे. डीप ब्रीदिंग करा. पाच ते 7 श्वास धरून झाल्यावरती रिलॅक्स करा. आधी खालचा पाय सोडा आणि मग वरचा पाय. आता आपण डावीकडे हे आसन रिपीट करूया. डावा पाय उजवीकडे ठेवायचा आहे.
उजवा पाय मागे फोल्ड होईल. उजव्या हाताने डावा गुडघा धरा, मांडी पोटाजवळ खेचा आणि डावीकडे छान ट्विस्ट करा. 5 ते 7 श्वास होल्ड केल्यावरती रिलॅक्स करा. आधी खालचा पाय मोकळा करा आणि मग वरचा. पुढचा आसन आपण करणार आहोत अर्ध हलासन. त्यासाठी आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. सुरुवात करूया. अर्ध हलासन. दोन्ही पाय सावकाश वर घ्यायचे, 90 डिग्रीजला आणून होल्ड करायचं आहे. तुम्ही हवं तर हाताने सपोर्ट करू शकता तुमच्या पायांना. ह्याने आपल्या पायातील रक्तप्रवाह इम्प्रूव्ह होतो, लिम्फॅटिक सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. ह्या पोझिशनमध्ये आपण 2 ते 3 मिनटं होल्ड करू शकतो. तुम्हाला हवं असेल तर भिंतीचा सपोर्ट घेऊनही तुम्ही पाय वरती करू शकता. डीप ब्रीदिंग करा आणि 2 ते 3 मिनटं झाली की पाय सावकाश खाली घेऊन या. रिलॅक्स. आता आपण करूया डोलासन. त्यासाठी पायात थोडंसं अंतर ठेवून द्या. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली वाकायचं आहे. पूर्ण सैल सोडून द्या शरीर. आता उजवीकडे ट्विस्ट करा, मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. 5 to 7 टाइम्स करून सावकाश वरती या. पुढचं आसन आहे उत्थित लोलासन, एक डायनामिक आसन. त्यासाठी पायात अंतर ठेवून द्या. दोन्ही हात वर घेऊन यायचे आहेत. 90 डिग्रीज फॉरवर्ड स्ट्रेच करायचं आहे. हाताची बोटं इंटरलॉक करा. आता श्वास सोडत पूर्ण खाली जायचं आहे. श्वास घेत परत 90 डिग्रीज वर यायचं आहे. श्वास सोडत खाली, श्वास सोडत वर. पाच ते 7 वेळेला करून सावकाश वर यायचंय आणि रिलॅक्स करायचंय. आता आपण करणार आहोत सेल्फ मसाजिंग आपल्या मानेला आणि आपल्या कॉलर बोन्सना. हात फिस्टमध्ये बंद करायचे आहेत आणि वरून खाली हलकासा मसाज करायचा आहे. तसंच तुमच्या जॉ लाईनला. कॉलर बोन वरती हलकासा टॅपिंग करूया. रिलॅक्स. आता कूलिंग डाऊन करूया. सुखासनात बसा. दोन्ही हात मांड्यांवरती किंवा गुडघ्यांवरती ठेवा. डोळे सावकाश बंद करा. आपण डीप ब्रीदिंग करणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो सावकाश सोडायचा आहे. इनहेल डीपली, एक्झेल स्लोली. पाच ते 7 वेळेला डीप ब्रीदिंग करून रिलॅक्स करा. आता आपण करूया नेक मूवमेंट्स. मान वर खाली करायची आहे. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली. आता साइड टू साइड करूया. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एकदा उजवीकडे आणि डावीकडे. शोल्डर मूवमेंटसाठी खांदे मागे हलकेसे पुढे खेचायचे आहे. मागे, पुढे, मागे, पुढे. त्यानंतर खांद्यांची अप अँड डाऊन मूवमेंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अप, डाऊन, अप, डाऊन. रिलॅक्स. लिम्फॅटिक फ्लो सुधारण्यासाठी महागडं काहीही करायची गरज नाही. सौम्य योगासने, दीर्घ श्वसन आणि थोडंसं ध्यान, थोडासा आराम हेही पुरेसं आहे. आठवड्यातून 3 ते 4 वेळेला 10 ते 15 मिनटं जरी तुम्ही हे सातत्याने केलं तरीही तुमच्या शरीरातलं वॉटर रिटेन्शन कमी होईल. हळूहळू सूज उतरेल आणि तुम्हाला खूप हलकं वाटेल, उत्साही वाटेल. या योगाभ्यासोबत पाणी प्या, भरपूर विश्रांती घ्या, हलकं चालणं ठेवा. पुढच्या सेशनमध्ये भेटूया. टिल देन स्टे लाईट अँड स्टे जॉयफुल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा. बिकॉज युअर हीलिंग मे इन्स्पायर समवन एल्सेस होप, राईट? आणि हो, मज्जा पिंक या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इट इज टाईम फॉर अ योगा ब्रेक, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट.